मी मनीषा तुम्हा मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं हा बोटनेक ब्लाउज मी कशा पद्धतीने शिलाई केलेला आहे पाठीचा भाग। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्याचा पुढचा भाग कशा पद्धतीने आपल्याला शिलाई करायचा आहे। प्रिन्सेस कट ब्लाउज आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि मैत्रिणींनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ह्याचं कटिंग मी कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। पाठीच्या भागासाठी सुद्धा बोटनेकचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगितलेलं आहे। आणि पुढच्या भागात सुद्धा मी कटिंग एकदम सविस्तर माहिती तुम्हाला सोप्या भाषेमध्ये दिलेली आहे। आज तर ह्याची शिलाई कशा पद्धतीने करायची आहे ते आज आपण बघूया। आता इथे काय करायचं आहे, नवीन शिकणाऱ्यांच्या पटकन लक्षात येत नाही त्यांनी काय करायचं आहे हे पहा मी सांगते तुम्हाला। अशा पद्धतीने हे प्रिन्सेसची आपली कटोरी आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही भाग असे समोर समोर आपल्याला ठेवायचे आहेत। हे पहा अशा पद्धतीने, आणि हे ब्लाउज पीस सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे। हे पहा ह्याच्यावरती अशा पद्धतीने समोर समोर हे आपलं झालेलं पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचं आहे हे पूर्ण, किंवा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकता। हे पहा सर्वात आधी हा ब्लाउज पीसचा कपडा ठेवून घ्या अशा पद्धतीने समोर समोर अशा पद्धतीने हा ठेवून घ्या, आणि ह्याच्यावरती नंतर काय करा तुम्ही असे हे समोर समोर ठेवून घ्या। हे पहा अशा पद्धतीने हे समोर समोर ठेवून घ्या, म्हणजे जेणेकरून हे पटकन तुमच्या लक्षात येईल। हे पहा अशा पद्धतीने हे आपण ठेवून घेतलं। आता इथे काय करायचं आहे, हा कपडा आपल्याला पूर्ण जॉईन करून घ्यायचा आहे दोन्ही सुद्धा बाजूचा। तर आपण इथे पटकन जॉईन होईल ह्यासाठी आपण इथे पूर्ण साईडला तुम्ही 5 नंबरची टिप सुद्धा मारू शकता, जेणेकरून पटकन आपला जॉईन होईल। यासाठी इथे पूर्ण साईडला 5 नंबरची सुद्धा टिप इथे मारू शकता। हे पहा अशा पद्धतीने मी पूर्ण 5 नंबरची टिप मारून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा असंच करायचं आहे। प्रत्येक ब्लाउज जोडताना 5 नंबरची आपण सर्वात आधी टिप मारून घ्यायची आहे, आणि हा शिल्लक राहिलेला जो कपडा आहे ना तो सर्व अशा पद्धतीने हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि ब्लाउज कटिंग करताना नेहमी तुम्ही काय करायचं आहे, जास्तीचा कपडा थोडा कट करायचा आहे आपल्याला अस्तरच्या थोडासा बाहेरपर्यंत। म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, सिल्की ब्लाउज असला ना, सिल्की थोडासा ब्लाउज असला तर काय होतं, ते थोडंसं कपडा कधी पण हा अस्तरच्या बाहेरचा हा कपडा आहे ना, म्हणजे ब्लाउज पीसाचा आपला तो कमी पडतो। म्हणून काय करायचं आहे, तुम्ही ते जास्तीच थोडं हे कट करायचं आहे कट करताना। आणि जोडून झाल्याच्या नंतर असं तुम्ही हा कपडा सर्व बाजूचा हा कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे। हे पहा आपलं व्यवस्थित हा, आणि हा आपल्याला कट लागणार आहे। आपण आधी सुद्धा मारून घेतलेला होता कटिंग करता, इथे मी कट मारून घेतलं जेणेकरून लक्षात राहण्यासाठी। हे पहा अशा पद्धतीने हा आपला जोडून झाला। अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, दुसरा सुद्धा भाग पूर्ण 5 नंबरची टिप मारून आपल्याला जोडून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने हे दोन्ही सुद्धा भाग मी जोडून घेतले। हे पहा असे व्यवस्थित आले, आणि इथे मी कट सुद्धा मारून घेतलेले आहे दोन्ही पण बाजूंना। आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचा साईडचा जोडला जाणारा हा भाग आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने हे ठेवायचं आहे समोरासमोर। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला समोर समोर ठेवायचं आहे अशा पद्धतीने, जेणेकरून आपलं उलटसुलट होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। आणि हे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, आणि पूर्ण आपल्याला साईडला 5 नंबरची आपण दोन्ही पण भागांना टिप मारून घ्यायची आहे। ह्या दोन्ही सुद्धा बाजू मी पूर्ण 5 नंबरची टिप मारून पटकन शिलाई करून झाले आपल्या बघा। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला हा शिल्लक राहिलेला कपडा ना हा सर्व आपल्याला कट करून टाकायचा आहे। आणि कट मारून घेतलेले होते ना, हे इथे पण एक कट आहे आपला, आपल्या तिथे टक्स द्यायचा आहे, आणि ह्या बाजूला सुद्धा एक कट आहे आपल्याला, तिथे आपल्याला प्रिन्सेसची कटोरी जोडायची आहे
अशा पद्धतीने तिथे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या लक्षात येईल. अशा पद्धतीने हे पूर्ण आपलं कट करून झालेलं आहे. हे पा, इथे एक मी कट मारून घेतला होता. इकडे आपण प्रिन्सेसची कटोरी जोडतो. ह्या बाजूला मी गळ्याच्या खाली एक कट मारून घेतलेला होता. इथे आहे बघा समोरच. हे पा, आता हे अंतर किती आहे, इथून इथपर्यंतचे अंतर इथं आपल्याला मी कटिंगमध्ये तुम्हाला ते दाखवलेलं आहे. हे अंतर 2.5 आहे. इथून इथपर्यंत हे 2.5 आहे. इथे सुद्धा काय करायचं आहे आपल्याला 2.5 इंचावरती हे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे. आणि इकडच्या साईडला आपलं 1/2 इंच आणि इकडच्या बाजूला 1/2 इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि लाईन ओढून आपल्याला इथे टक्स द्यायचं आहे. हे पा, अशा पद्धतीने आपलं हे पा व्यवस्थित आलेलं काय एकदा पाहून घ्यायचं आहे. आपलं व्यवस्थित आलेलं आहे. हे पा, आता इथे आपण सर्वात प्रथम मी तुम्हाला टक्स कसा द्यायचा ते तुम्हाला मी सांगते. हे पा, अशा पद्धतीने हे पकडायचं आहे. इथे मध्य आहे टक्सचा, इथे कट करूनच घेतलेलं आहे आपण ते कटिंग करताना. अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे थोडंसं. हे पा, अशा पद्धतीने. आणि काय करायचं आहे, पाठीचा कसा टक्स देतो आपण त्या पद्धतीनेच आपल्याला इथे तसाच टक्स द्यायचा आहे. इथून आपल्याला वरती घ्यायचं आहे, कमी कमी करत इथपर्यंत आपल्याला हा टक्स द्यायचा आहे अशा पद्धतीने. हे पा, एकदम हळू ह्याच्यात आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. आणि इकडच्या साईडला आपल्याला हे द्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि 2 वेळा तुम्ही तिथे शिलाई मारून घ्या, 2 वेळा, जेणेकरून आपलं ते निघणार नाही. अशा पद्धतीने 2 वेळा तिथे तुम्ही शिलाई मारून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने हा टक्स झाला. आणि इथे साईडला आपण प्रिन्सेसची कटोरी जोडू शकतो अशा पद्धतीने. हे पहा, हा सुद्धा मी इथे सुद्धा ह्या भागाला टक्स मारून घेतलेला आहे व्यवस्थित, असा वरच्या भागाला वरती नेलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. जसं मी मगाशी ठेवलं ना त्याच पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला जोडतानाच काही चुका होत नाही ह्यासाठी. आणि नाहीतर आपल्याला पटकन लक्षात येत नाही कुठला भाग कुठे जोडायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, इकडचा भाग आणि इकडचा साईडचा भाग अशा पद्धतीने हे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं आपल्याला पटकन हे लक्षात येत नाही. आता मी एकच भाग तुम्हाला शिलाई करून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला शिलाई करायचं आहे. हे पहा, इथे सुद्धा मी कट मारलेला आहे आणि इथे सुद्धा आपला हा कट आहे. हे पहा, आता इथे काय करायचं आहे, हे भाग आपल्याला उलटा ठेवायचा आहे ह्याच्यावरती. आणि हे पहा, हा कट आहे ह्याच्यावरतीच आपल्याला मध्यापासून सुरुवात करायची आहे, इथूनच. हे पहा, अशा पद्धतीने हे पकडायचं आहे आणि पूर्ण भागामध्ये अशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. एकदम हळूमध्ये व्यवस्थित तुम्हाला दाखवत आहे मी. हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा, किती व्यवस्थित आलं आपलं. आणि पूर्ण आपल्याला हे मागे पुढे सुद्धा झालं नाही, तुम्ही बघू शकता थोडं सुद्धा आपलं मागे पुढे झालेलं नाही. हे पहा, आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हा एवढा शिल्लक राहिलेला आहे कपडा आहे, हा सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे पूर्ण बाजूला. हे पहा, हे आपलं इथून आपण हे जॉईन करून घेतलं. आता वरच्या बाजूला अशाच पद्धतीने इथून मध्यपासून इथून सुरुवात करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथून वरच्या बाजूला जोडत यायचं आहे. एकदम खेचायचं पण नाही, हळूवार एकदम हळू सावकाशमध्ये आपल्याला हे जोडत यायचं आहे वरच्या बाजूला अशा पद्धतीने. एकदम व्यवस्थित खेचायचा सुद्धा नाही कपडा, एकदम व्यवस्थित आपल्याला हे अशा पद्धतीने जोडत यायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता आपल्या कटोरीचा भाग एकदम असा खोलगट तयार झालेला आहे. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने बघा तुम्ही किती व्यवस्थित आपल्याला आकार आहे. त्यासाठी मी सांगते हा तुम्ही टक्स देत जा, जेणेकरून आपली ही. आणि अशाच पद्धतीने इकडे मी किती अंतर घेतलं, इकडच्या बाजूला हे अंतर सुद्धा तुम्ही कटिंग करताना मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करा. तुमची कटोरी प्रिन्सेसची कधीच चुकणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही हे जॉईन करून घ्या. हे पहा, आणि नंतर काय करा मैत्रिणींनो, तुम्ही हे पहा, ह्याला सुद्धा परत तुम्ही डबल शिलाई मारून घ्या अशा पद्धतीने. अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घ्या. ह्याच्यावरतीच पुन्हा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. फक्त तुम्ही काय करत जा, खेचत जाऊ नका, व्यवस्थित एकदम आलवारमध्ये आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. आणि कधी कधी काय होतं ते पण सांगते मी तुम्हाला, थोडासा हा वरचा भाग एकदम थोडासा राहिला आपला शिल्लक, तुम्ही बघू शकता एकदम थोडासा. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे अशाच पद्धतीने इथे टिप मारून घ्यायची आहे.
थोडीशी एकदम फक्त ती गोल आकारामध्ये तिथे यायला हवी आणि फक्त थोडा तेवढाच भाग आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. जेवढा शिल्लक राहिलेला आहे तेवढाच, फक्त थोडासा आपला निघाला तो बाजूला झाला. बाकीचं आपले आहे तसेच हे शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपली हे पहा किती व्यवस्थित आलेलं आहे आपलं. आणि ही कटोरीचा भाग सुद्धा एकदम व्यवस्थित खोलगट तयार झालेला आहे. आपल्याला ही कटोरी बसायला सुद्धा खूप व्यवस्थित बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा सुद्धा अशाच पद्धतीने कशा पद्धतीने शिलाई करायचं आहे मी तुम्हाला सांगते. हे पहा हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे, असंच ठेवायचं आहे. फक्त हा भाग आपल्याला उलटा ठेवायचा आहे. मध्यापासूनच आता इथे आपल्याला सुरुवात करायची आहे. हा मध्य आहे, असंच मध्यावरती ठेवून घ्यायचं आहे. हे पहा खालून आलं तरी सुद्धा चालतं, फक्त मध्यापर्यंत हे मध्य आला पाहिजे एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तो आपला टक्स पॉईंट असतो, त्याच्यामुळे आपल्याला ते भाग मध्यापर्यंत आला पाहिजे एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा. हे पहा नाहीतर तुम्ही खालून सुरुवात केली तरी शिलाईला चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त तो भाग मध्यापर्यंत पाहिजे एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे. आणि वरच्या बाजूपर्यंत फक्त खेचू नका, एकदम अलगट टिप शिलाई मारा. इथला भाग थोडासा शिल्लक राहिला तर राहू द्यात. हे पहा इथे सुद्धा राहिलेला आहे. हे पहा थोडंसं एकदम राहिलेला आहे. हे पहा तेवढा तुम्ही ते कट करून टाका. फक्त मध्यापासून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे पूर्ण. हे पहा तरी सुद्धा आपली कटोरी किती व्यवस्थित खोलगट तयार झालेली आहे बघू शकता. हे पहा किती आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता काय करा तुम्ही डबल शिलाई मारून घ्या अशा पद्धतीने. अशा पद्धतीने ही डबल शिलाई मारून घ्या. अशा पद्धतीने हे कट करून घेतलं तरी चालेल. आपला कटोरीचा भाग व्यवस्थित तयार झाला. बघा किती व्यवस्थित आपली ही कटोरी तयार झालेली आहे पूर्ण. आणि बसायला सुद्धा खूप व्यवस्थित बसणार आहे. हे पहा दोन्ही सुद्धा कटोरी बघा तुम्ही, प्रिन्सेसच्या कटोरी किती व्यवस्थित आपल्या तयार झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला काच बटन पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. काच बटन पट्ट्या तुम्ही मैत्रिणींनो साधारणपणे 2-2 इंचाच्या तरी सुद्धा काढा. 2-2 इंच ठेवायच्या आहेत आपल्याला. हे पहा जास्त कमी घेऊ नका. वाटलंच तर मार्किंग करून घ्या. तुम्हाला जसं दाखवत आहे तसं मार्किंग करून घ्या तुम्ही. तुमच्यासाठी हे मार्किंग करून मी दाखवलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने हे कट करून घ्या व्यवस्थित एकदम सरळ रेषेमध्ये सुद्धा येतात ते आपल्याला. आणि सर्वात आधी आपल्याला हुकासाठी पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. आपण या साईडला हुक लावून घेतो, त्यासाठी आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि पूर्ण इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि ही इकडच्या साईडला घेऊन आपल्याला इथे एक दाबटीप द्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला दाबटीप देऊन टाकायची आहे. आपली दाबटीप देऊन झाली. आणि ही पट्टी काय करायची आहे पाठीमागच्या साईडला. हे पहा पाठीमागच्या साईडला घेऊन एकदा थोडीशी घडी घालायची आहे. आणि अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने पूर्ण इकडच्या बाजूला घ्यायची आहे, पाठीमागच्या बाजूला ही पट्टी. आणि इथे एक पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आणि शिल्लक राहिलेलं हे खालचा कपडा हा कट करून टाकायचा आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने आपलं हे शिलाई करून झालेलं आहे. हे पहा किती व्यवस्थित आलेलं आहे आपलं, एकदम व्यवस्थित आलेलं आहे आपलं. आणि पट्टी सुद्धा आपली व्यवस्थित जॉईन झाली. हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी तुम्ही नेहमी काय करत जा 2 इंचाची पट्टी काढत जा, जेणेकरून ही कट्टे सुद्धा बाजूला किती व्यवस्थित राहिलेलं आहे. एकदम दिसायला सुद्धा ते छान दिसतं. आता इथे आपल्याला लूक पट्टी बनवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने हे पलटी ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि ही पट्टी ह्याच्यावरती ठेवून आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे.
एकदम आलवारपणे शिलाई करायची आहे, जास्त खेचायचं पण नाही आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. आणि हे शिल्लक राहिलेला कपडा कट करून घ्यायचा. आता इथे काय करायचं आहे, इथं आपल्याला दापटीप मारायची नाही. ह्या बाजूला सुईच्या बाजू, ही सुईची बाजू आहे आणि ही आपली उलटी बाजू आहे. आपण लूप पट्टी नेहमी जोडताना काय करतो, ह्या पाठीमागच्याच म्हणजे उलट्याच बाजूने जोडतो आणि ही वरती आपण सुईच्या बाजूला काढतो अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला थोडंसं दुमड करायची आहे कापडाची आणि अशा पद्धतीने हे आपल्याला इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, इथे तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जमत नसेल अशा पद्धतीने हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आपण इथे हुक लावतो एक, त्यासाठी आपल्याला ही लूप बनवून घ्यायचे असतात. ते आपल्याला जमत नाही पटकन अशा पद्धतीने शिलाई करता. तर तुम्ही इथे काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने हे पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि इथे काय करत जा, तुम्ही नेहमी एक 5 नंबरची शिलाई मारत जा आणि नंतर करत जा. हे पहा मी तुम्हाला दाखवते, इथे एक 5 नंबरची शिलाई मारून घ्या. अशा पद्धतीने 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची. हे पहा, आणि ती शिलाई नंतर नाही काढली तरी सुद्धा चालते, त्याच्यातून हुक बसतं. उसवून नाही काढली तरी सुद्धा चालते. आणि एकदा चेक करून घ्यायचं आहे आपले हे दोन्ही भाग व्यवस्थित आलेले आहेत का. हे पहा अशा पद्धतीने हे चेक करायचं आहे, जेणेकरून एक भाग पुढे एक भाग मागे व्हायला नको आपला. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला चेक करायचं आहे. आता कधी कधी बऱ्याच वेळा काय होतं, हा भाग थोडासा मोठा होऊन जातो. आपल्या इथे एकदम व्यवस्थित आलेला आहे. जर तुमचा मोठा भाग झाला कधी, तर मी सांगते तुम्हाला काय करायचं. हे पहा, जर समजा हा भाग एवढा मोठा झाला तर काय करायचं, इथे आता आपलं बरोबर आलेलं आहे. जरी तुमचा भाग हा थोडासा मोठा झाला तर काय करायचं आहे, एकसारखं थोडंसं मोठं झालं तर ह्याच्या लाईनीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथून वरच्या बाजूने गोलाकारमध्ये इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर हा एवढाच भाग हा कट करून टाकायचा आहे. आता इथे आपलं हे पूर्ण एकसारखं झालेलं आहे, त्याच्यामुळे इथे काही कट करायची काही आपल्याला गरज नाही आहे. आता इथे आपल्याला लूप बनवून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करायची आहे, एकदम व्यवस्थित पकडायची आहे अशा पद्धतीने. आणि समान अंतरावरती मार्किंग होण्यासाठी आपल्याला इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तसेच ह्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने हे इथं हे मार्किंग केलेलं ह्या मार्किंगवरती ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे एक सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे आतल्या बाजूला अशा पद्धतीने हे समान मार्किंग होतं, जेणेकरून आपली हुक लावताना सुद्धा समान अंतरावर लागले जाते. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे त्रिकोण आकारात पूर्ण हे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. आता इथे टिप तुम्ही 5 नंबरची न मारता इथे तुम्ही 4 नंबरची टिप मारली तरी सुद्धा चालेल. ह्या त्रिकोणावरती 4 नंबरची टिप मारली तरी सुद्धा चालेल. आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण शिलाई करत वरच्या बाजूला घ्यायचं आहे. एकदम सावकाशमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण शिलाई करून झालं. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे एक आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं, त्यासाठी आपण इथे पण पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. एकदम सरळ लाईनीमध्ये सुद्धा आपलं व्यवस्थित आलेलं आहे. बघू शकता पाठीमागच्या बाजूने सुद्धा आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे. हे पण आता खालच्या बाजूला काय करायचं आहे, इथे खालच्या साईडला इथे ह्या पट्ट्या काढलेल्या होत्या, मी कटिंग करतानाच ब्लाऊज कटिंग करतानाच ह्या पट्ट्या काढलेल्या होत्या, त्या आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत खालच्या बाजूला. इथे हे पहा अशा पद्धतीने हे थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आणि इथे ठेवून अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला शिलाई करत करत इथे घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा शिल्लक राहिलेला सर्व कपडा हा कट करून टाकायचा.
आता इथे काय करायचं आहे, वरच्या बाजूला एक दाबटीप टाकून आपल्याला हा कपडा पलटी करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा, ते एक दाबटीप टाकून घ्यायची जेणेकरून दिसायला सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसेल. अशा पद्धतीने एक दाबटीप मारून घेतली. हे पहा, आता हा कपडा आपल्याला पूर्ण आतल्या बाजूला अशा पद्धतीने हा एकदा फोल्ड करायचा आहे. परत एकदा फोल्ड करून ही पट्टी दिसायला सुद्धा हे पहा किती व्यवस्थित वाटते. हे पहा, त्याच्यामुळे मी पट्टी कटिंग करताना थोडीशी मोठी काढली होती. एकदम छोटी काढली तर हे इथंच असं व्यवस्थित ते वाटत नाही. त्यासाठी काय करा, तुम्ही मोठी काढा, थोडीशी दिसायला सुद्धा ते एकदम व्यवस्थित वाटतं. हे पहा किती व्यवस्थित वाटते ती पट्टी. हे पहा अशा पद्धतीने हे. आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर ही आपल्याला शिलाई काढून इथे आपण पूर्ण बाजूला हात शिलाई सुद्धा करू शकता, किंवा तशी तुम्हाला शिलाई ठेवायची असेल तरी तुम्ही तिथे ती तशी पद्धतीने शिलाई ठेवू शकता. आता मी इथे शिलाई करून घेते. तुम्हाला तशीच टीप ठेवायची असली तरी सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता, किंवा तुम्हाला काढून ती हात शिलाई करायची असेल तरी सुद्धा तुम्ही तिथे हात शिलाई करू शकता. अशा पद्धतीने हे पहा, अशा पद्धतीने आपली शिलाई सुद्धा झाली व्यवस्थित एकदम. ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं. अशाच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला ही खालची साईड जोडून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना, खालच्या बाजूंना ही मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे पलटी करून. हे अशा पद्धतीने आता एकदा चेक करून घ्यायचं आहे की दोन्ही हे एकसारखं आहे का. कधी कधी इथं शिलाईमध्ये जास्त जातं कधी कधी. हे पहा, एकदा चेक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे एकसारखं आहे का, आपलं इथे एकसारखं आलेलं आहे. आता इथे आपण पायपिंग टाकून घ्यायची आहे. पायपिंगसाठी आपण ब्लॅक कलरच्या पट्ट्या काढलेल्या होत्या क्रॉस. हे पहा, अशा पद्धतीने मी हा कटिंग करतानाच क्रॉसमध्ये पट्ट्या काढलेल्या होत्या, त्याचीच आपण इथे पायपिंग करून घ्यायची आहे. हे पहा, आता इथे काय करायचं आहे, आपण पट्टी काढलेली होती अशा पद्धतीने आपल्याला एकावर एक थोडंसं दुमडून घ्यायचे आहे. म्हणजे फोल्ड करून घेतली म्हणलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला दुमड करून घ्यायचे आहे. मध्यापासून एकदम मध्यापर्यंत ही दुमडून घ्यायची आहे. हे पहा, दोन्हीचा बरोबर हा मध्य झालेला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. आणि ह्याच्यावरती आपल्याला गळ्यावरती ठेवून घ्यायचे आहे इथे. आणि अशा आपल्याला हळूवारमध्ये एकदम शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने. खेचायचं पण नाहीये जास्त, कारण की ती पट्टी काढताना आपण क्रॉसमध्येच काढलेली होती. अशा पद्धतीने आणि इथे थोडासा हा कपडा आपल्याला कट करायचा आहे. आणि थोडासा इथे थोडासा आपल्याला दुमडायचा आहे. आणि पूर्ण आपल्याला गळ्यावरती शिलाई मारायची. हे पहा, अशा पद्धतीने हे मी एकसारखं अंतर ठेवलेलं आहे. एकदम व्यवस्थित आलेलं आहे, आपलं शिलाई करून झालेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, पट्टी काढायची आहे तुम्ही क्रॉस. अशाच पद्धतीने एकावरती एक ठेवून हे शिलाई करून घ्यायचं आहे. आणि हे पहा, आता पायपिंग करताना तुम्ही काय करायचं आहे, हे शिल्लक राहिलेला कपडा आहे ना, तो खालच्या बाजूला न घेता अशा पद्धतीने हा वरच्या बाजूला घ्यायचा आहे. आणि हे पहा, अशा पद्धतीने वरच्या बाजूला घेऊन ह्याच्यात घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पायपिंग गोल येईल. हे पहा, अशा पद्धतीने अशा पद्धतीने हा गोल खालच्या बाजूला आपला घ्यायचाच नाही. खालच्या बाजूला हे पहा, गेलंच नाही खालच्या बाजूला, जाऊनच नाही द्यायचा. कपडा वरच्या बाजूला पूर्ण घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे आपली पायपिंग ही गोल येते. हे पहा, अशा पद्धतीने. आणि तुम्हाला जेवढ्या ठेवायची आहे ना गोल, तेवढ्या थोडीशी कोणाला जाड आवडते, थोडीशी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नाजूक सुद्धा इथे करू शकता. हे पहा, हा कपडा फक्त तुम्ही वरच्या बाजूला घ्यायचा आहे. खालच्या बाजूला गेला तर तुमचा गोट पूर्ण हा किंवा तुमची पायपिंग पूर्ण चपटी होते. त्याच्यामुळे हा कपडा आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने फोल्ड करून थोडंसं आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची. इथे कडेला एकदम हा ब्लॅक कलरचा आहे ना, इथे कडेला इथून आपल्याला पूर्ण शिलाई मारत जायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा, वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि हा कपडा अशा पद्धतीने ह्याच्यावरती आपल्याला नाजूक अशी पायपिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला हवे असेल, आवडत असेल तर तुम्ही इथे मोठी सुद्धा करू शकता. प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं.
तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नाजूक सुद्धा इथे ठेवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण पायपिंग टाकून घ्यायची आहे। इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला हळूहळू दाखवत आहे। माझ्या मशीनचा आवाज पण जरा दाखवल्यामुळे जरा जास्त येत आहे, नाहीतर स्पीड खूप जास्त असतं। हे पहा, अशा पद्धतीने आपली पायपिंग झाली। एकदम आपली व्यवस्थित आलेली आहे आणि आपला आकार सुद्धा तुम्ही बघा आणि पाठीमागची बाजू सुद्धा तुम्ही बघा। हे पहा किती आपलं व्यवस्थित आलेलं आहे आणि कुठे धागा सुद्धा राहिलेला नाहीये। एकदम आपलं व्यवस्थित आलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आणि गोट सुद्धा गोट म्हणू शकता किंवा तुम्ही पाईप म्हणू शकता। हे पहा किती गोलमध्ये आलेलं आहे आणि खूप व्यवस्थित आलेलं आहे आणि दोन्ही सुद्धा आपलं एकसारखं, इथलं सुद्धा आणि वरची बाजू सुद्धा आणि पाठीमागची बाजू सुद्धा आपली दोन्ही बाजू आपल्या एकसारख्या आलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या सुद्धा बाजूची अशाच पद्धतीने पायपिंग पूर्ण करून घ्यायची आहे। हे पहा मी दोन्ही सुद्धा बाजूची पायपिंग आपली तयार झालेली आहे। किती व्यवस्थित आणि नाजूक आलेली आहे। हे पहा आणि ह्या सुद्धा बाजूची तुम्ही पाहिलं एकदम नाजूक आलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने हा आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे। एकदम व्यवस्थित आलेला आहे आपला आकार। किती व्यवस्थित आलेला आहे। आता आपण इथे बाही जोडून घेऊया। बाही जोडून घ्यायची आहे अस्तरवरती ठेवून। हे पहा फक्त जोडताना उलटसुलट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। मी कटिंग करतानाच तुम्हाला हे मार्किंग करून दाखवलेलं होतं। ही खालची बाजू आपल्याला थोडासा खोलगट आहे ते आपली पुढच्या बाजूला येते। ह्याच्यावरची सुद्धा मी मार्किंग करून घेते। हे पहा तुमच्या लक्षात येण्यासाठी अशा पद्धतीने एक मार्किंग करून घेतलं। आता हे पण कपडा काय करायचा आहे, समोरासमोर अशा पद्धतीने हा ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं उलटसुलट होणार नाही। हे पहा समोरासमोर ही सुईची बाजू आहे आणि खालची ही उलटी बाजू आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा समोरासमोर ठेवायचा आहे। आता इथे आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे। हे पहा हे टिक केलेलं होतं ते आपल्याला पुढच्या बाजूला येणार। हे पहा हे व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं। हे पहा आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे एकसारखं हे कटिंग। आता इकडच्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला हा भाग मी एक मार्किंग करून घेतलेलं होतं, ते आपलं समोरासमोर आलेलं पाहिजे, जेणेकरून आपलं हे चुकणार नाही। हे पहा हे सुद्धा आपलं कटिंग एकदा चेक करून घ्यायचं आहे, आपलं व्यवस्थित आलेलं आहे का हे समोरासमोर अशा पद्धतीने। यासाठी मी हे तुम्हाला टिक करून दाखवलेलं होतं, जेणेकरून तुमची बाही चुकणार नाही जोडताना। आता हे आपल्याला काय करायचं आहे, हे पहा ही सुईचंच बाजूने ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। अस्तर अशाच पद्धतीने आपल्याला हे वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे। अस्तर अशाच पद्धतीने हे वरच्या बाजूला आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण खालच्या बाजूला ही शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। एकदम व्यवस्थित मध्ये खेचायचं पण नाहीये, एकदम व्यवस्थित मध्ये आपल्याला ही शिलाई करून घ्यायचं आहे। हे पहा ही शिलाई करून झाल्याच्या नंतर हे पहा अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आतल्या बाजूला आणि इथे एक पुढच्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण, जेणेकरून अस्तरचा कपडा आपल्याला आत जाणार। त्यासाठी आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे। ते दिसायला पण खूप व्यवस्थित दिसतं कपडा आत गेल्यामुळे। फक्त कपडा तुम्ही काय करत जा, इकडे पुढच्या बाजूला येऊ देऊ नका अस्तरचा, पूर्ण आपला कपडा आत गेला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे। हे पहा हे आपलं व्यवस्थित असं शिलाई करून झालं। हे पहा कपडा पूर्ण आतल्या बाजूला गेला। आता पाठीमागच्या बाजूने हा पूर्ण भाग आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे। 5 नंबरची टिप मारली तरी सुद्धा चालेल तुम्ही ह्या बाजूला जॉईन करताना, कारण की तिकडे आपण फिटिंग वगैरेच करतो। इकडच्या साईडला पण बाही जोडताना परत आपली तिथे डबल शिलाई पडते। त्यासाठी 5 नंबरची टिपणी तुम्ही इथे वरच्या बाजूला, फक्त इथे नाही, इथे तुम्ही 4 नंबरची टिप मारली तरी सुद्धा चालेल, फक्त इथे वरच्या बाजूला। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा बाही जॉईन करून घ्यायची आहे आणि हा शिल्लक राहिलेला कपडा आहे ना, तो आपल्याला हा कट करून टाकायचा आहे आणि मध्यावरती सेंटर एक कट मारून घेतलेलाच आहे मी। त्याच्यावरती हा
हे पहा पुन्हा एकदा कट मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं हे जोडताना लक्षात येईल. हे पहा ही बाही तयार झालेली आहे. इथे व्यवस्थित आपलं हे शिलाई करून पूर्ण तयार झालं. आता अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बाही जोडून घ्यायची आहे. हे पहा दोन्ही सुद्धा बाह्या माझ्या जोडून झाल्या. हे पहा एकदम व्यवस्थित आपली ही बाही जोडून तयार झाली अशा पद्धतीने. आता आपल्याला ब्लाऊजचे सर्वात प्रथम शोल्डर जोडून घ्यायचं आहे, नंतर आपण ही बाही जॉईन करणार आहोत. आता इथे काय करायचं आहे, हा पुढचा भाग अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. हे पहा आणि इथे काय करायचं आहे, हा पाठीचा भाग आहे. हे पहा पाठीचा भाग आहे. अशा पद्धतीने हा भाग ह्याच्यावरती आपल्याला उलटा ठेवायचा आहे. हे पहा उलटा ठेवायचा आहे आणि इथे अर्धा इंचावरती आपल्याला पूर्ण इथे शिलाई मारून घ्यायची आहे. इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंचावरती इथे खालच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे, दोन्ही सुद्धा बाजूला. एकावरती एक ठेवायचं आहे व्यवस्थित एकदम. हे पहा अशा पद्धतीने आणि पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा डबल आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून शोल्डर आपलं पूर्ण पॅक होऊन जाईल. अशा पद्धतीने पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. हे सुद्धा शोल्डर अशाच पद्धतीने अर्धा इंच ठेवायचं आहे शिलाई मार्जिन आणि जॉईन करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ह्याच्यावरती एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण आपलं जॉईन झालं. हे पहा दोन्ही सुद्धा बाजूचं अशाच पद्धतीने हे शोल्डर जॉईन करून झालं. हे पहा बघू शकता तुम्ही किती आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे आणि दोन्ही पण शोल्डर व्यवस्थित जॉईन करून झाले. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, बाही जॉईन करून घ्यायची आहे. ही ब्लाऊजची आपली पुढची बाजू आहे. हे पहा ही सुद्धा आपली ब्लाऊजची पुढची बाजू आहे. मग इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा इथे थोडासा मार्क दिसतोय, हे आपल्याला पुढच्या बाजूला खोलगट बाजू आहे ना आतल्या बाजूची, ही आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ही पुढची बाजू आहे, ह्याच बाजूला आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे. पुढच्या बाजूची ही खोलगट बाजू आहे ना ते आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायची आहे आणि उंच बाजू आपल्याला पाठीमागे बाजूला घ्यायची असते. अशा पद्धतीने हे मध्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे. ओढायची पण नाहीये, एकदम व्यवस्थित आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा एकदम आपली बाही पुरली. तुम्हाला मी ह्याचं कटिंग सुद्धा टाकलेलं आहे, एकदम समजून सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आपण गुंडा मोजून बाही कटिंग करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पहा एकदम आपली बाही सुद्धा पुरली. हे पहा कुठे कमी सुद्धा नाही आणि जास्त पण नाही. हा पिसाचा कपडा आहे थोडासा, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे पहा किती व्यवस्थित आला आपलं बाही पुरली. आता इकडच्या पण बाजूला काय करायचं आहे आपल्याला, ही बाही मध्यपासूनच इथून जॉईन करून घ्यायची आहे इकडच्या सुद्धा बाजूला. हे पहा अशा पद्धतीने ही खाली घेतली मी बाहीची बाजू आणि वरची बाजू. हे पहा अशा पद्धतीने ओढायची पण नाहीये, एकदम व्यवस्थित आपल्याला ही जॉईन करून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित एकदम जॉईन करून घ्यायची आहे. ही पहा इकडची बाजू सुद्धा आपली पुरली. हे पहा एकदम व्यवस्थित आलेलं आहे आपली ही बाही. अशाच प्रकारे तुम्ही काय करत जा, कटोरीचं ब्लाऊज असू द्या, तुमच्या 4 टक्स ब्लाऊज असू द्या, प्रिन्सेस कट ब्लाऊज असू द्या, तुमचा पूर्ण तुम्ही मुंडा मोजून घ्या आणि मगच नंतर बाही तुमची कटिंग करा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं आहे. बाहीचं सुद्धा मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि परत काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण डबल शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण बाहीला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो मला एक सांगायचं आहे तुम्हाला, मला शिलाई काम खूप भरपूर असतं, त्यातून सुद्धा मी वेळ काढते तुमच्यासाठी. तुम्हाला एखादा तरी व्हिडिओ टाकावा, ह्यासाठी काय होतं त्याला मला व्हिडिओ टाकायला पण कधी कधी मला उशीर होतो, काम जास्त असल्यामुळे खूप उशीर होतो, तरीसुद्धा मी त्यातून तुमच्यासाठी वेळ काढते. हे पहा अशा पद्धतीने ही आपली बाही पूर्ण शिलाई करून झाली, एकदम पुरली आपली बाही. हे पहा खेचायची सुद्धा नाही आहे जास्त, एकदम अलवारमध्ये आपल्याला ही अशा पद्धतीने बाही पूर्ण जोडून घ्यायची आहे. हे पहा खेचल्यामुळे काय होतं, मग गुड्या गुड्या पडतात, आपल्या कुठं गुड्या सुद्धा पडलेल्या नाहीत. एकदम बाही आपली व्यवस्थित जॉईन करून झालेली आहे. आता इथे इकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने बाही जॉईन करून घ्यायची आहे. मध्यपासूनच तुम्ही सुरुवात करून जॉईन करून घ्यायची आहे.
हे पहा माझी दुसरीसुद्धा बाही जॉईन करून झाली. हे पहा व्यवस्थित एकदम बाही जॉईन करून झाली. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, फिटिंग करून घ्यायची आहे पूर्ण आपल्याला ब्लाऊजची. तर इथे आपण आधी चेक करून घ्यायचं आहे दोन्ही बाजू आपल्या एकसारख्या आहेत का. हे पहा अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे, बाहीवरती बाही ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं अंतर व्यवस्थित आहे का दोन्ही पण बघून चेक करून घ्यायचं आहे. आणि कमरेकडचा भागसुद्धा एकसारखा आलेला आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने एकदा बघून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले दोन भाग एकसारखे आलेले आहेत का. हे पहा अशा पद्धतीने. जर आपली कटिंग जर व्यवस्थित असेल तर तुमचे ब्लाऊजसुद्धा बिघडणार नाहीत. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एकदम आपले व्यवस्थित आणि एकसारखं आलेलं आहे. आणि कंबरसुद्धा बघायची आहे पुरत आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथे खालच्या बाजूला सर्वात आधी एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. खालच्या बाजूला पूर्ण इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आतल्या बाजूला मी तुम्हाला फिटिंग कशी करायची आहे ते मी सांगणार आहे. आणि ब्लाऊजची फिटिंग तुम्हाला मी दोन पद्धतीने कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही दोन पद्धतीने सुद्धा करू शकता. आणि दुसऱ्याही बाजूला अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा भाग एकदम व्यवस्थितपणे. हे पहा असं हे पकडायचं आहे, इथे पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित जास्त असं खेचायचं पण नाही. हे पहा एकसारखं आपलं हे अंतर आलेलं पाहिजे अशा पद्धतीने. जरी थोडंसं शिल्लक राहिलं तर हे आपलं असं कट करून टाकायचं, जेणेकरून आपलं राहिलंच नाही आहे कुठं शिल्लक. जरी राहिलं आपल्याकडून कधी कधी होतं तर हे अशा पद्धतीने हे कट करून टाकायचं आहे. धागे निघलेले सुद्धा हे कट करून टाकायचे आहेत. हे धागे साईडचे, नाहीतर ते आतल्या बाजूला येतात फिटिंगला. त्याच्यामुळे काय करायचं आहे, आधीच हे धागे अशा पद्धतीने हे कट करून टाकायचं आहे. आता आपण फिटिंग करून घ्यायची आहे. आतल्या बाजूला हे पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने आतली बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. हे आणि इथे काय करायचं आहे आपल्याला, एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. इथे पूर्ण बाहीला आधी शिलाई मारून घ्यायची आहे, नंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला फिटिंग करणं पण सोपं जातं. अशा पद्धतीने पूर्ण कमरेपर्यंत एक शिलाई मारून घ्यायची आहे. बघा इथे बघू शकता आपले दोन्ही सुद्धा भाग एकदम व्यवस्थित एकसारखे आलेले आहेत. बघा इथे पण आपलं मागे पुढे झालेलं नाही, थोडं सुद्धा आपलं मागे पुढे झालेलं नाही. एकदम आपलं व्यवस्थित आलेलं आहे. आता इकडच्याही बाजूला अशाच पद्धतीने ही पलटी करून इथे पण शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूला मी आतल्या बाजूला पूर्ण ही अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली. हे पहा आता इथे आपल्याला ब्लाऊजची पूर्ण फिटिंग करायची आहे. मी दोन पद्धतीमध्ये तुम्हाला फिटिंग सांगणार आहे कशा पद्धतीने करायची. हे पहा आपली दंडघेर किती आहे ते इथे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा दंडघेर माझा 10.5 आहे पूर्ण तयार. हे पहा अशा पद्धतीने हे टोक घ्यायचं आहे 10.5 वरती. आणि किती आहे फिटिंग ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. हे पहा इथे 5.25 वरती मार्किंग करून घ्यायचा. जरी तुमची फिटिंग तशी त्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही मध्य करून घ्यायचं आहे. पूर्ण दंडघेर मोजून त्याचा मध्य करून इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्याचा मध्य दंडघेर आहे 10.5, तर इथे मी मार्किंग अशा पद्धतीने करून घेतलं, म्हणजे मध्य करून घेतला. आणि तेच मध्य आपल्याला इथे टाकायचा असतो. म्हणजे 5.25 वरती मी इथून मार्किंग करून घेतलं. इकडे सुद्धा बाजूला मी अशाच पद्धतीने 5.25 वरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा इथल्या पण बाजूला इथे मी 5.25 वरती मार्किंग करून घेतलं. हे पहा आता इथे आपल्याला छातीसाठी काय करायचं आहे, दोन पद्धतीने आपण तिथे फिटिंग करू शकतो. हे पहा एक म्हणजे मुंडा मोजून आपण तिथे फिटिंग करू शकतो, आणि दुसरी म्हणजे आपण छातीचा इथे चौथा भाग अशा पद्धतीने मोजून सुद्धा आपण इथे फिटिंग करू शकतो. दोन्ही पद्धतीने मध्ये सुद्धा फिटिंग करणं सोपं जातं. आता हे हे बाहीचा मुंडा किती आहे, आपली बाही अशा पद्धतीने ही पकडायची आहे. उलटी करून घेतलेली आहे, तुम्ही सुद्धा उलटी करून घ्या फिटिंग करायच्या वेळेस. हे पहा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे. जरा जवळून दाखवतो मी तुम्हाला. हे पहा एक
म्हणजे अशा प्रकारे मी फिटिंग करते प्रत्येक कस्टमरची ब्लाऊजची, किंवा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या फिटिंग. जर तुम्हाला पण आवडत असेल ना, तुम्ही छातीचा चौथा भाग सुद्धा टाकून इथे फिटिंग करू शकता. इथून हुकापासून इथे आपल्याला छातीचा चौथा भाग सुद्धा टाकून इथे फिटिंग करू शकता. फक्त फिटिंग करताना हे लूप केलेले आहेत ना आपण हुकांसाठी, इकडच्या बाजूला फिटिंग करताना फक्त हे सोडून द्यायचं आहे. तिथून इकडे छातीचा चौथा भाग अशा पद्धतीने टाकायचा आहे. हे दोन प्रकारे अशा पद्धतीने सुद्धा आपण छातीची फिटिंग करू शकतो. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हा दंडघेरच मी मोजून झाला आपलं हे इथे मार्किंग करून घेतलं. ही छोटी बाई आहे पण त्यांनी मोठी बाईचं मी हे दंडघेर इथे मार्किंग करून घेतलेलं आहे, जेवढं आहे तेवढं. आता इथे मी अशा पद्धतीने हा मुंडा मोजून घेते. त्यांनी थोडासा लूज ठेवायला सांगितलं आहे, मला 7.5 ठेवायला सांगितलं आहे. इथे 7 तयार आहे पण त्यांनी मला अर्धा इंच जास्तीचं ठेवायला सांगितलेलं आहे. मी इथे 7.5 घेणार आहे. इथून इथपर्यंत मी 7.5 घेणार आहे. हे पा, इथून शोल्डरपासून मी अशा पद्धतीने हा टेप ठेवला इथे, आणि इथे 7.5 वरती मी मार्किंग करून घेणार आहे. इथे मुंड्याचं मार्किंग हे पा, आणि इथे खालच्या बाजूला कंबर घेरचं मार्किंग करणार आहे. कंबर पूर्ण मोजून त्याचा चौथा भाग काढून इथे मी मार्किंग करून घेणार आहे. तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे ते मी सांगते. आता हे असंच मार्किंग हे 7.5 इंचाचं मी केलं होतं. ह्या सुद्धा बाजूला मी अशाच पद्धतीने हे मार्किंग करून घेते 7.5. हे पा, इकडच्या बाजूला पण मी 7.5 घेतलं. इथून शोल्डरपासून इथे 7.5 वरती मार्किंग करून घेतलं. जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घेत जा. छातीचा चौथा भाग टाकून सुद्धा तुम्ही फिटिंग करून घेत जा, किंवा अशा पद्धतीने फिटिंग केली तरी सुद्धा चालते. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण कंबर मोजून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा मापाचा ब्लाऊज आहे, ह्याच्यावरती आपल्याला हा ठेवायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने ही पूर्ण कंबर मोजून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजची. आणि किती शिल्लक आहे आपल्याला त्याचा चौथा भाग काढायचा आहे, आणि ती कंबर फिटिंग आपण तिथे टाकून घेणार आहोत. हे पहा, इथपर्यंत आपलं हे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, घेतलेलं आहे मी. आता तिथे आपल्याला त्यांनी थोडंसं मला लूज ठेवायला सांगितलं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं ते फिटिंगला कमरेमध्ये लूज ठेवणार आहे. हे पहा, इथे आपलं 8 येत आहे. आता 8चे आपल्याला म्हणजे आपलं 2 येईल. 8चे निम्मे 4 म्हणजे 2 भाग झाले हे, आणि परत 4चे निम्मे 2 म्हणजे 2 वरती आपली ही फिटिंग येणार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, तुमची पूर्ण कंबर मोजून घ्या, आणि त्याचा तुम्ही जेवढं अंतर तुमचं शिल्लक राहील तेवढं तुमचं किती राहू, 4 राहू 5 राहू, त्याचा तुम्ही चौथा भाग टाकायचा आहे. अशा पद्धतीने फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. आता इथे माझं 2 राहिलेलं आहे, म्हणजे माझा चौथा भाग 2 आलेला आहे. ते इथे मी काय करणार आहे, थोडंसं मला लूज ठेवायचं आहे ना, मी पूर्ण 2 घेणारच नाहीये. इथे 1.25 वरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, इथे मी 1.25 वरती मार्किंग करून घेणार आहे, कारण की मला थोडंसं लूज ठेवायचं आहे. मी इथे पुढे 2 इंचावरती घेणारच नाही, 1.25 वरती घेणार आहे. हे पहा, माझी फिटिंगसुद्धा एकदम सरळ येणार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही मोजून घेत जा, जेणेकरून तुमचं ब्लाऊज कुठे तुम्हाला फिटिंगला सुद्धा बसायला व्यवस्थित बसेल, आणि तुमची फिटिंगसुद्धा चुकणार नाही. हे पहा, इथे सुद्धा मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे पहा, अशा पद्धतीने हे पॉईंटला आपण जोडून घ्यायचं आहे. हे पहा, एकदम फिटिंगसुद्धा आपली सरळ आलेली आहे. हे अंतर इथपर्यंत हे जोडून घेतलं. आता इथे पण काय करायचं आहे आपल्याला, इथपर्यंत हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. सरळच लाईनमध्ये ही आपल्याला रेष घ्यायची आहे हे मार्किंगपर्यंत. हे पहा, एकदम आपलं हे सरळ आलेलं आहे फिटिंग. ह्या सुद्धा बाजूला असंच आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इकडच्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे. पूर्ण लाईन ओढून घ्यायची, आपली फिटिंगसुद्धा एकदम सरळ येते. हे पहा, इथे सुद्धा एकदम सरळ लाईनीमध्ये अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपलं सरळ, आणि इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. आणि शिलाई मारताना तुम्ही काय करत जा, हे पहा, इथे एक शिलाई मारली आपली पूर्ण इथपर्यंत, कमरेपर्यंत आपली ही शिलाई पूर्ण झाली. इथपर्यंत इथे एक शिलाई मारली आपण, पूर्ण कमरेपर्यंत मारली, आणि त्याच्या शेजारी थोडंसं अंतर ठेवायचं आहे, अर्धा इंचापेक्षा कमी. आणि इथे एक मारायची आहे, इथे एक मारायची आहे, आणि इथे एक. अशा पद्धतीने आपण 4 शिलाई मारून घ्यायच्या आहेत शेजारी. म्हणजे जरी आपल्याला ब्लाऊज टाईट झाला तरी तो उसवायला आपल्याला हे सोपं जातं. आता आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत. इथं कमरेपाशी एकदम आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आपली ती कमरेला, जेणेकरून व्यवस्थित पॅक शिलाई बसेल. ह्यासाठी आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे तिथे कमरेच्या साईडला.
खेचायचं पण नाही आहे जास्त, व्यवस्थित एकदम आपले हे एकदम व्यवस्थित सरळमध्ये आपली फिटिंग आलेली आहे। मार्किंगवरतीच आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची आहे। इथे सुद्धा एकदम पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली शिलाई तिथे निघणार नाही। हे पहा अशा पद्धतीने आपली पूर्ण फिटिंग ब्लाऊजची झालेली आहे। आणि मी सांगितलं ना मागाशी त्या पद्धतीने तुम्ही इथे एक शिलाई मारून घ्या, इथे एक, आणि अशा पद्धतीने एवढ्या अंतरावरती खालच्या बाजूपर्यंत शिलाई मारून घ्या। एवढ्या अंतरावरती पूर्ण खालच्या बाजूपर्यंत शिलाई मारून घ्या। अशा पद्धतीने आपले ब्लाऊजची पूर्ण फिटिंग झालेली आहे। हे पहा किती पूर्ण व्यवस्थित मी शिलाई मारून घेतलेली आहे कडेपर्यंत। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण फिटिंगची ही बाजू 2 इंचचं आपल्याला घ्यायचं आहे। इथे तुम्ही बाहीला 1.5 घेतलं तरी चालेल, पण इथून इकडे शिलाई मार्जिन तुम्ही 2 इंच तरी ठेवा, जेणेकरून आपल्याला टाईट झालं तरी ते उसवायला सोपं पडतं। हे पहा इकडच्या बाजूची सुद्धा बघा तुम्ही फिटिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे। हे पहा जॉईन करताना सुद्धा कुठे मागे पुढे सुद्धा झालेलं नाहीये, एकदम सरळ फिटिंग आलेली आहे। हे पहा, आणि अंतर सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही ठेवायचं आहे जेणेकरून ती उसवायला सुद्धा व्यवस्थित आणि सोपं जातं। आणि पाठीमागच्या सुद्धा साईडची बघा फिटिंग तुम्ही एकदम व्यवस्थित आलेलं आहे आपलं। इकडची बाजू सुद्धा कुठे मागे पुढे सुद्धा झालेलं नाही, आणि इकडची पण बाजू बघा एकदम आपली फिटिंग व्यवस्थित आलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने हा आपला बोटनेक ब्लाऊज प्रिन्सेस तयार झालेला आहे। हे पहा एकदम कटोरी किती आपली व्यवस्थित आलेली आहे। ही कटोरी बसायला मैत्रिणींना खूप व्यवस्थित बसते। हे पहा अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार झाली। हे पहा अशा पद्धतीने आपला हा गळा सुद्धा तयार झालेला आहे। हे पहा किती व्यवस्थित आलेला आहे आपला गळा। हे पहा, आणि हा आपल्याला छोटा पण नाही होणार आणि जास्त आपल्याला मोठा सुद्धा होणार नाहीये। हे पहा किती व्यवस्थित आलेला आहे। हे आपले शोल्डरचं अंतर सुद्धा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आलेलं आहे। आता तुम्ही पाठीमागची बाजू बघू शकता। हे पहा किती व्यवस्थित आलेला आहे। हा सुद्धा गळा खूप बसायला व्यवस्थित बसणार आहे पाठीमागच्या बाजूला। आणि आपली ब्लाऊजची उंची सुद्धा खूप व्यवस्थित आणि भरपूर झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।